नमस्कार बंधू भगिनींनो, साने गुरुजी यांचा जन्मदिवस 24 डिसेंबर आपल्याकडं संपन्न केला जातो। त्यानिमित्ताने खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे धर्माची अत्यंत सरळ, साधी आणि समर्पक व्याख्या करणाऱ्या साने गुरुजींना मी सुरुवातीलाच मनपूर्वक नमन करतो आणि त्यांचं जीवनचरित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड नावाच्या गावी झालेला आहे। म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड नावाच्या गावी 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजींचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचं नाव हे सदाशिव होतं, तर आईचं नाव यशोदाबाई आणि आडनाव साने। म्हणून आपल्याकडं पांडुरंग सदाशिव साने अशा पद्धतीनं त्यांचा उल्लेख केला जातो, कारण त्यांचं नाव पांडुरंग होतं, वडिलांचं नाव सदाशिव आणि आडनाव साने, म्हणून पांडुरंग सदाशिव साने आणि आईचं नाव यशोदाबाई असं आहे। त्यांच्या जीवनाला व्यापून राहिलेली देवता जर कोण असेल तर ती त्यांची आई राहिलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी आईबद्दल आपल्या आयुष्यामध्ये भरभरून लिहिलेलं आहे। आईच्या साक्षीनच ते जीवन जगत राहिलेले आहेत। आईबद्दल ते म्हणतात की आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी। अशा पद्धतीनं आईबद्दल ते लिहिताना दिसतात। गुरुजींना आईच्या ठिकाणी फुलांची कोमलता, गंगेची निर्मळता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमाशीलता सतत दिसत असायची आणि म्हणून ते आईबद्दल भरभरून बोलायचे, भरभरून लिहायचे। त्यांची आई ही गाई गुरांना जीव लावणारी होती, झाडामाडांना जपणारी होती, गडी माणसांना सांभाळणारी होती। अशा पद्धतीची संवेदनशीलता, सुहृदयता आणि संस्कारशीलता त्यांच्या आईच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि वडिलांच्या बद्दल बोलायचं झालं तर गुरुजींचे वडील जे सदाशिवराव आहेत ते करारी स्वभावाचे होते आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते राष्ट्रनिष्ठ होते। केवळ करारी स्वभावाचेच होते असं नाही, तर ते राष्ट्रनिष्ठ देखील होते। गुरुजींचं 5वी पर्यंत शिक्षण पालगडच्या शाळेमध्ये, म्हणजे जिथे त्यांचा जन्म झाला त्याच गावी त्यांनी 5वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे। माध्यमिक शिक्षण त्यांनी दापोली या तालुक्याच्या ठिकाणी घेतलेलं आहे। तिथे त्यांची आत्या राहत होती दापोलीला आणि म्हणून आत्याकडे राहून त्यांनी या ठिकाणी माध्यमिकचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते पुण्याला गेलेले आहेत आणि पुण्याला जाऊन त्यांनी शालांत शिक्षणापर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे। आणि असं म्हणतात की ते पुण्याला जेव्हा शिकायला होते तेव्हा ते वार लावून जेवायचे। वार लावून जेवणं म्हणजे काय, तर सोमवारी एकाच्या घरी जेवण, मंगळवारी दुसऱ्याच्या घरी, बुधवारी तिसऱ्याच्या घरी, गुरुवारी आणखीन कोणाच्या तरी घरी, असे आठवड्याचे वार लावून त्यांचं जेवण चालत असायचं। असं म्हणतात की एका वारी ते ज्यांच्या घरी जेवायला जाणार होते त्या घरचा कुणीच घरी नव्हतं, घराला कुलूप होतं आणि या श्यामला तर खूप भूक लागलेली होती आणि ते कुलूप बघितल्याच्या नंतर श्यामला वाटलं की आता थंडीचे दिवस होते, सायंकाळ झालेली होती, श्यामला भूक तर खूप लागलेली होती, आता झोप कशी येणार असा विचार या छोट्या श्यामच्या मनात आला आणि विचार करायला लागला की आता करायचं काय। तेवढ्यामध्ये असं सांगतात की बाजूलाच एक रामाचं मंदिर होतं। या छोट्या बाळाला असं वाटलं की या मंदिरामध्ये जावं आणि तिथे काही मिळतंय का बघावं आणि म्हणून तो रामाच्या मंदिरामध्ये येतो। मूर्तीच्या समोर काही पैसे टाकलेले असतात, तर त्याला असं वाटतं की याच्यातला आपल्याला थोडंफार काहीतरी फराळ झोपायला आधार मिळेल असं काही खाण्यापुरतं
खरेदी करण्या इतके आपण याच्यातले 4 आणे 8 आणे काहीतरी उचलावेत का? आणि असा विचार करून भुकेच्या भीतीनं हा श्याम त्या मंदिरामध्ये मूर्तीच्या समोर टाकलेले थालीतले पैसे उचलण्यासाठी वागतो आणि आता त्या पैशाला हात लावणार. तेवढ्यामध्ये श्यामच्या मनातून एक आवाज येतो, बाळा श्याम, चोरी करणं गुन्हा आहे लेकरा. अरे एक दिवस उपाशी पोटी झोपलास तर काय फरक पडतो लेकरा, पण चोरी करू नकोस. अरे या जगामध्ये कित्येक लोक कित्येक दिवस उपाशी झोपतात म्हणून काय ते चोरीच करतात का? बाळा, चोरी करणं पाप आहे लेकरा, चोरी करू नकोस. हे शब्द मधून जे आलेले होते त्या शब्दांचा बडीमार गुरुजींच्या मनावरती सतत होत गेला आणि त्या थालीतले पैसे उचलता उचलता श्यामनं ते पैसे तसेच सोडले. आणि असं म्हणतात की त्या रात्री श्याम रात्रभर कुडकुडत उपाशी झोपलेला आहे. यावरून गुरुजींच्या वरती त्यांच्या आईनं किती चांगले संस्कार केलेले होते ही गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय राहत नाहीये. त्यांचा दुसराही प्रसंग जो सांगितला जातो, श्यामच्या आईमध्येही आलेला असेल हा प्रसंग, की श्यामची परिस्थिती तशी काही फार चांगली नव्हती. एके दिवशी हा श्याम खेड्यामध्ये काही बाथरूम वगैरे नसते, न्हाणीमध्ये आंघोळीला गेलेला आहे. आणि या इवल्याशा श्यामची आंघोळ होते आणि आंघोळ झाल्याच्या नंतर तो आईला आवाज देतो, अगं आई, माझी आंघोळ झालेली आहे आणि मला आता घरात यायचंय. मी असाच जर ओल्या पायानं घरात आलो तर माझ्या पायाला मळ लागेल ना ग आई, काही ना काहीतरी दारापासनं न्हाणीपर्यंत अंतर ना ग आई. असं म्हणतात की घरी 18 विश्व दारिद्र्य होतं, अंतरण्यासारखं काहीच नव्हतं. बाळानं विनंती तर केलेली आहे, सूचना तर केलेली आहे आणि म्हणून श्यामच्या आईनं, यशोदामाईनं जेवढं फेडता येईल तेवढं लुगडं फेडलं आणि त्या दरवाजापासनं न्हाणीपर्यंत अंतरलं आणि श्याम नावाचं हे लेकरू त्या लुगड्यावरनं दुडू चलत आलं. आणि जवळ आल्याबरोबर या लेकराला आईनं उचलून घेतलं, पटापट त्याचे पापे घेतले, मुके घेतले आणि आई म्हणाली, बाळा श्याम, अरे पायाला मळ लागू नये म्हणून जेवढं जपतोस ना बाळा श्याम, तसंच मनाला मळ लागू नये म्हणून देखील जपलं पाहिजे बरं बाळा श्याम. आणि असं म्हणतात की आईचा हा संस्कार गुरुजींच्या मनावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की पुन्हा आयुष्यामध्ये गुरुजींनी कधीच मनाला मळ लागू दिली नाही. तर हा संस्कार जर गुरुजींच्या वरती कुणी केला असेल तर त्यांनी मानलेली त्यांची देवता मातृदेवो भव अशा आईच्या संस्कारामुळं गुरुजी असं वागत गेले, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शालांत परीक्षेच्या नंतर ते घराकडे निघालेले आहेत, पुण्याला शालांत परीक्षा उत्तीर्ण करून. आणि वापस निघाल्याच्या नंतर ते मुंबईला जातात आणि मुंबईला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या मावशीची भेट गुरुजींना होते. आणि मावशी भेटल्याच्या नंतर गुरुजींना सांगते की बाळा, तुझ्या आई गेलेली आहे रे, तुझी आई हे जग सोडून गेली. हे शब्द ऐकल्याबरोबर श्यामच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहतं आणि श्याम मावशीला म्हणतो, अगं मावशी, आई गेलेली मला कसं काय कळवलं नाही. त्यावेळेला मावशी म्हणते, बाळा, तुझी शालांत परीक्षा होती आणि या काळात तुला आई गेलेलं कळवलं असतं तर तू परीक्षा चांगल्या पद्धतीनं देऊ शकला नसतास आणि म्हणून तुला न कळवताच आईचा अंत्यसंस्कार मागे झालेला आहे. आणि हे कळाल्याबरोबर अत्यंत संवेदनशील मनाचे गुरुजी जिथं आईचा अंत्यसंस्कार केला होता त्या पालगडला जातात आणि तिथे ज्या ठिकाणी आपल्या आईचा अंत्यसंस्कार केला ती माती आपल्या कपाळाला लावतात आणि या पद्धतीनं आईचं स्मरण करून ते पुन्हा परत पुण्याला आलेले आहेत. पुढे त्यांनी इथे संस्कृत आणि मराठी हे विषय घेऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. MA ला तत्वज्ञान हा विषय घेऊन ते शिक्षण घेत आहेत. याच कालावधीमध्ये अंमळनेरला ते येतात. तिथं आल्याच्या नंतर
इथल्याच शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून आता काम करायला लागलेले आहेत. याच कालावधीमध्ये अंमळनेरला असताना त्यांनी छात्रालय नावाचं एक दैनिक सुरू केलेलं आहे. तसंच विद्यार्थी नावाचं एक मासिकही त्यांनी अंमळनेरला असताना सुरू केलेलं आहे. हा काळ पारतंत्र्याचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. स्वातंत्र्य चळवळ जोरात या ठिकाणी काम करते आणि अशा काळामध्ये गुरुजी अध्यापनाचं काम करत करतच या प्रकारचे साप्ताहिक आणि दैनिक चालवण्याचं काम करतात. साने गुरुजींनी अनेक चरित्र लिहिण्याचं कामही त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाईचं चरित्र लिहिलंय, चिमाजी अप्पा, महात्मा गौतम बुद्ध, रामकृष्ण, मीराबाई, जनाबाई, देशबंधू, वॉशिंग्टन, लिंकन, गॅरिबाल्डी, टागोर, इक्बाल, गटे, बायरन, शेले इत्यादींची चरित्र लिहिण्याचं काम देखील गुरुजींनी केलेलं आहे. खरं तर गुरुजी हे माता आणि मातृभूमीवर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व होते. त्यांचं आपल्या मातेवर तर किती प्रेम होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. केवळ मातेवरच गुरुजींनी प्रेम केलं असं नाही, तर मातेबरोबर त्यांनी मातृभूमीवर देखील जीवापाड प्रेम केलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी अनेक वेळेला जेल पत्करलेली आहे. एवढंच नाही तर नोकरीवर देखील तुळशीपत्र ठेवलं आणि देश स्वातंत्र्याला सर्वोपरी स्थान देण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे. गुरुजींना संस्कृत भाषा येत होती, हिंदी भाषा, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ एवढ्या भाषा गुरुजींना अवगत होत्या. यावरून देखील गुरुजींच्या बुद्धिमत्ता किती तीव्र स्वरूपाची होती आणि जिज्ञासू वृत्ती किती होती ही गोष्टही आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. धुळ्या या ठिकाणी विनोबा भावे व साने गुरुजी या दोघांना एकत्रच जेलमध्ये इंग्रजांनी ठेवलेलं होतं आणि या धुळ्याच्या जेलमध्ये असताना विनोबा भावे भगवद्गीतेवरती एक एक दिवस एक एक प्रवचन करत असायचे. गुरुजी कानानं आणि मनानं ही प्रवचन श्रवण करायचे आणि त्याला लिखित स्वरूपामध्ये लिहून काढण्याचं काम गुरुजींच्या द्वारे झालेलं आपल्याला दिसून येतं. खरा धर्म आपल्याला माहिती आहे की त्यांची अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची कविता रचना त्यांनी रचलेली आहे की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन अति पतित, पद दलित तया जा कोणी उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या पद्धतीची खूप सुंदर अशा प्रकारचं धर्माची व्याख्या सांगणारी रचना गुरुजींनी निर्माण केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर गुरुजींची जी दुसरी कविता आहे ती फार प्रसिद्ध आहे की बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो. बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो. खूप सुंदर अशा पद्धतीच्या या रचना त्यांनी रचलेल्या आहेत, ज्या रचना आज मराठी भाषेमध्ये सर्वत्र शाळांच्या मध्ये विविध समारंभांच्या मध्ये आदरपूर्वक या ठिकाणी श्रद्धापूर्वक गायल्या जातात आणि ज्या कवितांनी अनेकांची मनं घडवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. गुरुजी पुण्याला असताना त्यांनी भारतीय संस्कृती या अद्वितीय ग्रंथांचं लेखन देखील केलेलं आपल्या लक्षात येतं. कुठं? पुण्याला असताना. भारतीय संस्कृती नावाचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ गुरुजींनी लिहिलेला आहे. जळगावला त्यांनी किसान मोर्चा काढलेला होता. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत यासाठी देखील गुरुजींचं अत्यंत महत्वाचं योगदान राहिलेलं आहे, हे आपल्याला विसरता येत नाहीये. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी जे गीत रचलं ते अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीचं आहे की
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. खरं तर फार सुंदर अशा प्रकारची रचना गुरुजींनी या पद्धतीची रचलेलीही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गुरुजी हे फुला मुलांचे खऱ्या अर्थानं कवी होते, कामगार व शेतकऱ्यांचे कवी होते. जवानांच्या जीवनाला प्रेरणा देणारे जर कोण असतील तर ते गुरुजींच होते. जेलमध्ये असताना त्यांनी बाळगोपाळांसाठी गोड अशा प्रकारच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या गोष्टींचा आजही या ठिकाणी मराठी माणसाला लळा आहे. अनेक मुलांच्या वरती या गोष्टींच्या माध्यमातून संस्कार करता येतात. विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी हे राज्यातलं पहिलं पब्लिक स्कूल आहे भटक्या विमुक्तांच्यासाठी, जिथे मी 1996ला प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. अतिरिक्त पदभार माझ्याकडे होता आणि त्यावेळेला या मुलांच्या वरती संस्कार करण्यासाठी मी प्राचार्य असताना दर शनिवारी साने गुरुजी कथामाला 10 वर्ष चालवलेली आहे. आणि त्या कालावधीमध्ये ज्या काही आम्ही मुलांना गुरुजींच्या गोड गोष्टी सांगायचो, त्याचा परिणाम एवढा चांगला झालेला आहे की आज या माझ्या काळातली जी काही सुरुवाती साने गुरुजींच्या कथामालेमध्ये घडलेली मुलं आज देशात विदेशात मोठमोठ्या पदावरती आहेत. आणि ते नेहमी बोलताना सांगतात की सर, तुम्ही त्या लहानपणी सांगितलेल्या गुरुजींच्या गोष्टी आम्हाला खूप काही आजही प्रेरणा देऊन जातात. आजही आमच्या मनावरती त्या गोष्टींचे खूप मोठे संस्कार झालेले आहेत. तर अशी ही साने गुरुजींच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत. गुरुजी म्हणायचे, करील मनोरंजन जो मुलांचे, करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुसी तयांचे, असं गुरुजी म्हणायचे. आणि ते त्याच पद्धतीनं मुलांचं मनोरंजन करण्याचं काम गुरुजींनी आयुष्यामध्ये तर केलंच, परंतु लेखनातनं देखील ते काम मोठ्या प्रमाणावर गुरुजींनी केलेलं आहे. गुरुजींना 8 महिने भूमिगत राहून देखील देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काम करावं लागलेलं आहे. 18 एप्रिल 1943 या दिवशी भूमिगत असतानाच गुरुजींना पोलिसांनी पकडलेलं देखील आहे आणि त्यांना येरवाड्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. ते जवळपास येरवाड्याच्या जेलमध्ये 21 महिने राहिलेले आहेत आणि 15 जानेवारी 1945ला तिथून त्यांची सुटका झालेली आहे. पुढे त्यांनी पंढरपूरला जाऊन एक महत्त्वाची मोहीम आरंभिलेली आहे. ती म्हणजे कोणती? तर आमच्या अस्पृश्य बांधवांना पंढरीच्या पांडुरंगाचं, जे की पूर्वी दर्शनावर बंदी होती, पांडुरंगाचे दरवाजे अस्पृश्यांसाठी बंद होते, ते दरवाजे उघडले गेले पाहिजेत आणि अस्पृश्य बांधवांना देखील पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडलं पाहिजे. ही मोहीम गुरुजींनी हाती घेतलेली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतलेल्या आहेत, अनेक भाषणं केलेली आहेत. परप्रांत या ठिकाणी हे काम आपल्याला करता यावं म्हणून त्यांनी यासाठी प्राणांतक उपोषण देखील केलेलं आहे. आणि त्यांच्या या कार्याला निश्चितपणे यश आलं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचे दरवाजे अस्पृश्य बांधवांच्यासाठी या ठिकाणी नेहमीसाठी उघडले गेले. हे देखील गुरुजींचं अत्यंत महत्त्वाचं काम राहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या राष्ट्रनिष्ठ राष्ट्रप्रेमी गुरुजींच्या मनाला अतीव आनंद झाला की चला एकदाच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण ज्या राष्ट्रपित्याच्या अथक प्रयत्नामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्याच महात्मा गांधींची निर्गुणपणे
हत्या 30 जानेवारी 1948ला घडली आणि गुरुजींचं मन विषण्ण झालेलं आहे. गुरुजी निराश झालेले आहेत आणि या निराशेतूनच गुरुजींनी यानंतर 21 दिवसाचं उपोषण देखील केलेलं आहे. म्हणजे गुरुजींना या देशाबद्दल आणि या देशातल्या मोठ्या माणसांच्या बद्दल या ठिकाणी किती आस्था होती ही गोष्ट इथे लक्षात येते. गुरुजींनी साधना, सेवादल आणि आंतरभारती ही गुरुजींची खरं तर आशास्थाने राहिलेली आहेत. आजही आपल्याकडं साधना या तिन्हींच्या पद्धतीनं काम होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. देशामध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या नंतर देशातलं चित्र गुरुजींनी बघितलं की देशामध्ये भ्रष्टाचार वाढतो आहे, जातीयता बोकाळते आहे, ध्येय शून्यतेचं जीवन इथली माणसं जगायला लागलेली आहेत. आणि मग कुठल्याही संवेदनशील माणसाला असं चित्र बघितल्याच्या नंतर त्याचं मन विषण्ण होणं, निराश होणं साहजिक आहे. गुरुजी देखील हे भ्रष्टाचारानं हळूहळू बरोबरच चांगलेला आपला देश पाहून, ध्येय शून्यतेचं जीवन जगणारी माणसं बघून, जातीयतेचं विष या देशामध्ये वाढत चाललेलं बघून निश्चित निराशा आल्याशिवाय राहत नाहीये. गुरुजींना देखील हे सगळं चित्र बघून गांधीवधानंतर खूप काही निराशा आलेली आहे, मन विषण्ण झालेलं आहे आणि त्यांनी विचार केला की अशा जगामध्ये राहण्यात काही अर्थ नाहीये. आणि म्हणून गुरुजींनी 11 जून 1950ला आपल्या जवळच्यांना पत्रे लिहिलेली आहेत. सकाळीच उठून ते स्नान केलेलं आहे, सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या केल्या. जवळच्या लोकांनी त्यांनी पत्र लिहून झोपेच्या गोळ्या त्यांनी खाल्लेल्या आहेत आणि इतक्या काही झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि ते जे झोपले ते कायमचे झोपलेले आहेत, चिरनिद्रेमध्ये गेले, ते पुन्हा परत जागृत झालेलेच नाही आहेत. त्यांनी अशा पद्धतीनं 11 जून 1950ला आपली इहलोकाची यात्रा संपवलेली इथे आपल्याला पाहायला मिळते. गुरुजींची श्यामची आई ही जी रचना आहे ती खरोखरच प्रत्येक संवेदनशील माणसाला संस्कार करायला लावणारी, अनेक पिढ्या घडवणारी ही रचना आहे. आपल्याला माहिती असेल की या रचनेवरती प्र. यात्रे यांनी सिनेमा देखील मराठीमध्ये चित्रपट काढलेला होता आणि हा चित्रपट इतका चालला की त्याला पुढे राष्ट्रपतीचं सुवर्ण पदक देखील प्राप्त झालेलं आहे. यावरून गुरुजींच्या रचनेमध्ये किती ताकद होती ही गोष्ट अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही आहे. गुरुजींच्याकडे बघितल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात येते आणि ती गोष्ट ही की गुरुजींची राहणी साधी होती परंतु विचारसरणी मात्र उच्च होती. खरं तर आपणही नाणे गुरुजी बनण्याच्या ऐवजी साने गुरुजी म्हणलं पाहिजे असं जे अलीकडे म्हटलं जातंय ते याचमुळं की गुरुजींनी नाण्याला महत्त्व दिलं नाही आहे तर चारित्र्याला महत्त्व दिलं. आणि म्हणून आपणही नाणे गुरुजी, पैशाच्या मागे लागणारे गुरुजी न बनता साने गुरुजी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा संकल्प अशा त्यांच्या जन्मदिवस असेल किंवा 11 जूनला येणारे त्यांचा पुण्यस्मरण दिन असेल त्या निमित्तानं करणं गरजेचं आहे असं या निमित्तानं मला असं वाटतं. खरं तर गुरुजी आयुष्यभर प्रसिद्धीपासून आणि सत्कारापासून दूर राहिलेले आहेत. अलीकडे आपण पाहतो आहोत येन केन प्रकारेन आपल्याला कशी प्रसिद्धी मिळेल यासाठीच माणसं प्रयत्न करताना आपण पाहतो आहेत. आपणच आपले पैसे खर्च करून आपले स्वतःचे सत्कार करून देणारी माणसं देखील आपण समाज व्यवस्थेमध्ये पाहतो परंतु गुरुजींच्या बाबतीमध्ये मात्र असं आपल्याला दिसत नाही आहे. गुरुजी सत्कारां आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिलेले आहेत. गुरुजी हे जग सोडून गेले, त्यांनी मृत्यूला कवटाळलं याचं वर्णन अत्यंत समर्पक शब्दामध्ये प्र. यात्रेंनी केलं. ते असं म्हणाले की मृत्यूंचं चुंबन घेणारा महाकवी. किती समर्पकपणे या ठिकाणी गुरुजींच्या जाण्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे ही गोष्ट इथं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. तर अशा पद्धतीनं साने गुरुजी नावाचा एक अत्यंत संस्कारक्षम गुरुजी याच आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले याचा खरोखरच एक मराठी भाषिक म्हणून आणि महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे. गुरुजी हा शब्द जर आपण बघितला
तर निश्चितपणे या शब्दाचा विग्रह मी स्वतः केलेला आहे की हा शब्द कसा आला असेल. गु म्हणजे गुणात्मकता, रु म्हणजे रुजविणे, जी म्हणजे जीवनात, जीवनात गुणात्मकता रुजवितो त्याचं नाव गुरुजी. आणि गुरुजींनी मग आपल्या भाषणाच्या माध्यमातून असेल, मग आपल्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा लेखनाच्या माध्यमातून असेल, गुणात्मकता रुजविण्याचं काम, जीवनात गुणात्मकता रुजविण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कुणं केलं असेल तर ते साने गुरुजींनी केलेलं आहे. गुरुजी या शब्दाला अर्थ जर या राज्यामध्ये कुणाच्या चरित्रामुळे मिळाला असेल असं मला कोणी विचारलं तर मी म्हणेन की साने गुरुजींच्यामुळे मिळालेला आहे. आणि म्हणून आजही शिक्षण क्षेत्रामध्ये गुरुजी कसे असावेत याकडं जर आपल्याला पाहायचं झालं तर याचा मानबिंदू म्हणून आपल्याला साने गुरुजींकडेच पाहावं लागतं. साने गुरुजींचं चरित्रच आपल्याला डोळ्यासमोरून घालावं लागतं. आज त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण नाने गुरुजी बनण्याऐवजी साने गुरुजी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या लेखनातनं, आपल्या वक्तव्यातनं, आचार विचार आणि उच्चारांच्या मध्ये आपल्याला गुरुजींप्रमाणे साम्य कसं आणता येईल, आपल्याला आपल्या मातेवर आणि मातृभूमीवर जास्तीत जास्त कसा प्रेम करता येईल याचा आदर्श देखील गुरुजींच्या चरित्रातनं आपण घेतला पाहिजे. फुलांच्या वरती, मुलांच्या वरती, पशुप्राण्यांच्या वरती देखील जीवश्य कंठस्य आपण प्रेम केलं पाहिजे. हाही आदर्श गुरुजींच्या जीवन चरित्रातनं आपल्या जीवनामध्ये उतरविण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण केला पाहिजे. आणि गुरुजींनी जी की धर्माची व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या डोळ्यासमोर ठेवूनच आपण आचरण केलं पाहिजे. धर्म याचा अर्थ हिंदू धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म अशा कुठेतरी कंपाऊंड्स आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या बद्दलच्या निर्माण करून एकमेकाच्या बद्दलचा द्वेष धर्माच्या नावावरती न आणू देता जे की रंजलेले आहेत, जे गांज जयान कोणी प्रभू मी तयाचा, तयार्थ हे हात, तयार्थ वाचा, अशा प्रकारचा विचार करून संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा, या पद्धतीचं आचरण करणं म्हणजेच गुरुजींना अभिप्रेत असलेला धर्म आहे. म्हणून तो गुरुजी म्हणाले की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. या जगामधला सर्वश्रेष्ठ शब्द जर कोणता असेल तर तो प्रेम आहे. हा अडीच अक्षरी शब्द किती महत्वाचा आहे याबद्दल संत कबीर म्हणाले होते की पोथी पदी पडी जगमुआ पंडित भयानक होय, पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयानक होय, धाई आकर प्रेम का पडासो पंडित होय. किती जरी पोत्या वाचून मुखोद्गत केल्या तरी कबीर म्हणतात त्याला मी पंडित म्हणणार नाहीये. खरा पंडित कोण आहे? ज्यानं अडीच अक्षर प्रेमाची आपल्या आयुष्यामध्ये उतरविलेली आहेत आणि त्यानुसार जो जगतो, ढाई आकर प्रेम का पडासो पंडित होय. आणि ज्यानं प्रेम जीवनामध्ये आणलेलं आहे त्या पद्धतीनं तो जगतोय तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंडित आहे. अशाच आशयाचा हे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन आहेत, दलित आहेत, पददलित आहेत, त्यांना आपलंसं करणं, त्यांचं दुःख जाणून घेणं हेच खऱ्या अर्थानं धार्मिक कार्य आहे असं साने गुरुजी सांगतात. आणि साने गुरुजींनी जो हाही विचार दिला की बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, ही राष्ट्रनिष्ठा गुरुजींच्या अंतकरणामध्ये भरून होती. आजही आपल्याला हे विश्वची माझे घर म्हणत असतानाच आपल्या देशाबद्दलच्या गुरुजींनी जशा निष्ठा बाळगलेल्या होत्या तशाच प्रकारच्या निष्ठा बाळगण्याचा संकल्प करावा लागेल. आज वृद्धाश्रमांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेली आहे. श्रावण बाळ सारख्या योजना यायला लागलेल्या आहेत. कोर्टाला देखील आपल्या आई वडिलांना पोसा अशा प्रकारचे निकाल द्यावे लागलेले आहेत. जन्म देणाऱ्या आईचीच वाटणी करून घेतली जाते आहे आणि तिला कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जात आहे. तर अशा या संस्कृतीमध्ये आपल्याला आपल्या आईवर देखील जीवश्य कंठस्य प्रेम करता आलं पाहिजे.
जर आपण माता आणि मातृभूमीवर जीवापाड प्रेम करायला लागलो आणि मुलांच्यासाठी आपण जर गोड गोड गोष्टी सांगणं, त्यांचं मनोरंजन करणं आणि मुलांना फुलांप्रमाणे संस्कारित करण्याचं काम जर आपण केलं तरच खऱ्या अर्थानं गुरुजींचे अनुयायी होण्याचा आपल्याला सन्मान मिळणार आहे. अन्यथा आपण गुरुजींचं केवळ नळी फुंकेली सोनारे या पद्धतीने नाव घेऊ आणि एक दिवस त्यांचा जन्मदिवस आणि पुण्यस्मरण दिन एवढे 2 दिवसच त्यांच्या प्रतिमा ठेवू आणि त्याचं पूजन करू. परंतु इकडून तिकडे गेले वारे असं होण्याची शक्यता होईल. तसं न होऊ देता गुरुजींनी सांगितलेले विचार आचरणात आणण्याचा आजच्या दिवशी संकल्प करून आपण त्या पद्धतीनं आचरण करू एवढ्याच प्रकारचा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा गुरुजींच्या प्रतिमेच्या आणि विचारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आदरयुक्त नमन करून याच ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.